आपल्यासोबत राज्यसभेचे खासदार ज्योतिताई वाघमारे आहेत. ताई, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आज तुम्ही नांदेडमध्ये बैठक घेतलेली आहे, काय बैठकीत ठरलेलं आहे नेमकं? बघा, 13 ऑगस्टला संसदेचं अधिवेशन संपलं आणि त्याच्यानंतर एकही दिवस विश्रांती न घेता, घरी सुद्धा न जाता थेट आम्ही पुन्हा पक्ष संघटनेच्या कामावरती रुजू झालो आणि शिवदुर्गा शिवसंवाद अभियान जे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभरामधील वुमन लीडरशिपचा सर्वे करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींचा आवाज हा राजकारणामध्ये अधिक बुलंद करण्यासाठी हा शिवदुर्गा संवाद दौरा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरात आम्ही 3 टीम्सच्या माध्यमातून दौरा करतोय. एका टीमचं नेतृत्व सन्माननीय आमदार मनीषाताई कायंदे करतायत, दुसऱ्या टीमचं नेतृत्व सन्माननीय उपनेत्या प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे करतायत आणि तिसऱ्या टीम मध्ये मी स्वतः, माझे आमदार संगीताताई, आमच्या उपनेत्या कलाताई, विजयाताई आणि शायना एनसीताई आणि प्रीतीताई बंड अशा आम्ही आहोत. ताई, अखंड देशाचा जो झेंडा आहे तो भगवा पाहिजे असं शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी एक पोस्ट इंस्टाग्रामवर टाकलेली आहे. त्यावर काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सचिन सावंत यांनी केलेली आहे. बघा, ह्या गोष्टी मला आत्ताच तुमच्या माध्यमातून कळाल्या, परंतु देशाच्या संविधानानं भारत देशाचा ध्वज हा तिरंगा आहे हे ठरवलेलं आहे. त्यामुळे संविधानाचा, राष्ट्रध्वजाचा, राष्ट्रगीताचा आणि राष्ट्रीय गीताचा प्रत्येकाने सन्मान करावा. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात सुद्धा नरेंद्र मोदी हे खोटं बोलल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. आता बघा, संजय राऊत बोलतात ते किती खरं असतं, किती खोटं असतं आणि किती थोतांड असतं हे महाराष्ट्राच्या जनतेला खूप चांगलं माहिती आहे. खरं तर मी त्यांना सल्ला देईन की त्यांनी एकदा आपलं डोकं तपासून बघावं आणि मोठ्या नेत्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करून दररोज टीव्हीवरती झळकायची आपली हौस त्यांनी आता तरी बंद करावी. ऑपरेशन टायगर सुरूच राहत असते असं विधान उदय सामंत यांनी केलेलं आहे. हे बघा, शेर शिकार करणं कभी नाही छोडता. आणि ऑपरेशन टायगर म्हणजे काय? काही आमदार किंवा काही खासदार एका पक्षातून आमच्याकडे येणं म्हणजे ऑपरेशन टायगर नाहीये. माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून अगदी ते आज उपमुख्यमंत्री असताना सुद्धा नंदनवन बंगल्यावरती दररोज चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेकांचे प्रवेश होत आहेत. नगरसेवक येत आहेत, शाखा प्रमुख येत आहेत, जिल्हा प्रमुख येत आहेत, विभाग प्रमुख येत आहेत, सर्वसामान्य नागरिक येत आहेत. या सगळ्या लोकांनी जो शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास टाकलाय आणि महाराष्ट्रानं जे मान्य केलं की शिवसेनेचा ढाण्या वाघ एकनाथजी शिंदे साहेब आहेत, हे आमच्यासाठी ऑपरेशन टायगर आहे. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा द्या अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे. नाही, मला जर तुम्ही जे लोक संयमाने बोलतात त्यांच्या संदर्भात विचारलं तर जास्त बरं होईल. आता सदावर्तेंचं बोलणं हे किती गांभीर्याने घ्यायचं हे महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यावर न बोललेलं बरं. राज्यसभेचं अधिवेशन कशा पद्धतीने पार पडलं? खरं तर माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट होती. एक गरीबा घरची लेक जिनं कधी महापालिकेचं सभागृह सुद्धा बघितलेलं नव्हतं, ती आज देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये खासदार म्हणून बोलायला उभी राहिली. हे एकनाथ शिंदे साहेबांची पुण्याई आणि त्यांचा आशीर्वाद आहे. राज्यसभेचे खासदार म्हणून पहिल्याच अधिवेशनामध्ये अगदी 19 जुलैपासून ते 13 ऑगस्ट पर्यंत माझी उपस्थिती ही 100% आहे. माझे तारांकित आणि अतारांकित मिळून 32 प्रश्न मी राज्यसभेमध्ये विचारलेले आहेत. त्यापैकी 6 तारांकित प्रश्न आहेत आणि उरलेले अतारांकित प्रश्न आहेत. त्यात मी शेतकऱ्यांच्या कांद्याबद्दल सरकारला प्रश्न विचारला, महिलांच्या सोशल मीडियावरच्या सुरक्षिततेसाठी प्रश्न विचारला, उडान योजना आणि विमानतळांच्या संदर्भात प्रश्न विचारला, प्रत्येक गरीबाला घर असलं पाहिजे यासाठी विचारलं, खरीप हंगामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला खतं मिळाली पाहिजेत, त्याचा साठा असला पाहिजे आणि काळाबाजार होऊ नये त्याच्यासाठीही प्रश्न विचारला. पण दुर्दैवानं विरोधकांनी अधिवेशनच चालू दिलं नाही, त्यामुळे आमचे प्रश्न सुद्धा आम्हाला तिथं मांडता आले नाहीत. पण त्यापैकी एक प्रश्न मला तिथे विचारता आला. जे काही विधेयकांच्या वरती चर्चा झाल्या त्यापैकी मी स्वतः वंदे मातरम राष्ट्रीय गीताचा सन्मान करणारं विधेयक, त्यानंतर सुप्रीम कोर्टच्या जजेसची संख्या वाढवण्याचं विधेयक, जन्म मृत्यू अधिनियमाच्या संदर्भातलं विधेयक, केरळाच्या नामांतराच्या संदर्भातलं विधेयक आणि सहकारिता विधेयक, असं मी पहिल्याच अधिवेशनात 5 विधेयकांच्या डिबेट्समध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं मी सहभाग घेतलेला आहे. आणि एका भीमराज की बेटीचा आवाज हा देशातल्या शोषितांच्या, कष्टकऱ्यांचा, गरिबांचा आणि लाडक्या बहिणींचा आवाज बनून राज्यसभेमध्ये तो गरजू शकतो
हे केवळ एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्यामुळे झालं. शिवसेनेची केस कोर्टामध्ये सुरू आहे. कपिल सिब्बलांनी अनेक मुद्दे त्यात मांडले, त्याकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, जनतेच्या न्यायालयानं तर आपला कौल हा शिंदे साहेबांच्या बाजूने दिलायच, पण संविधान आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा एकनाथजी शिंदे साहेबांच्याच बाजूने निर्णय देईल याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. राहता राहिला विषय हा कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाचा. तर दादा, कपिल सिब्बल हे उबाठा गटाचे वकील आहेत. त्यांनी त्याच्यासाठी भरभक्कम फी घेतलेली आहे. मग ते त्यांच्या आशिलाच्या बाजूनेच बोलणार ना. पण हा देश कपिल सिब्बलांच्या बोलण्यावर चालत नाही. हा देश संविधानावर चालतो आणि त्या संविधानाचा सन्मान करूनच प्रत्येक निर्णय हा एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. उद्या जर एखाद्या खून केलेल्या किंवा बलात्कार केलेल्या आरोपीचा खटला लढवणारे वकील सुद्धा आपल्याला भेटतात आणि खून करताना आय विटनेस असला तरी सुद्धा माझ्या अशिलाने तो केलाच नाही आणि तो निर्दोषच आहे असंच आरोपीचे वकील सांगत असतात. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ज्यावेळेला आमच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होईल ना, त्यांचे दात घशात जातील आणि शिवसेना ही शिंदे साहेबांचीच आहे. एनडीए मध्ये आणखीन महाराष्ट्राचे कुठल्या पक्षाचे खासदार येणार आहेत? तुम्हाला नक्की कुठल्या पक्षाचे खासदार म्हणायचे? तुम्ही राज्यसभेत आहात, तुम्हाला आणि तुम्हाला जे वाटतं की ज्या कुठल्या पक्षाचे खासदार येतील, आपण मला वाटतं की त्याच पक्षाच्या प्रवक्त्यांना किंवा नेत्यांना विचारलेले जास्त बरे राहील. कारण दुसऱ्या पक्षांची भूमिका मांडण्यासाठी आम्ही सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे सगळेजणच भेटून गेले नरेंद्र मोदी. हो, त्यांनी भेट घेतली. आता त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही विकास कामांच्या बद्दल किंवा इतर गोष्टींच्या बद्दल त्यांनी चर्चा केली. एनडीए मध्ये जर कोणी येणार असेल तर स्वागत आहे, पण आम्ही अत्यंत छोटे कार्यकर्ते आहोत. पण आम्हाला एवढंच सांगायचं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश सुरक्षित आहे, विकसित होत आहे. हे आता केवळ एनडीए मधल्या घटक पक्षांनाच नव्हे तर इंडिया आघाडीतल्या सुद्धा घटक पक्षांना जर मान्य होत असतील आणि तर जर भेट घेत असतील तर त्यांचं स्वागत आहे. बरं, अभिजित दिपके पुढे चालून हे आव्हान होऊ शकतं का? दादा बघा, कुठलीही व्यक्ती ही कुणाचंही आव्हान होऊ शकेल का नाही होऊ शकत हे जनता ठरवत असते. लोकशाहीमध्ये सर्वाधिकार हे जनतेला असतात आणि मला एवढंच वाटतं की ज्या पद्धतीनं जनतेच्या मनाचा कल आणि कौल लक्षात घेऊन मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी रेकॉर्ड ब्रेक अशा योजना राबवल्या आणि आता डीसीएम असताना सुद्धा, डीसीएम म्हणजे डेप्युटी चीफ मिनिस्टर नाही तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे, अशा पद्धतीचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेब करतात. त्याच्यामुळं या महाराष्ट्राच्या राजकारणातलं नो चॅलेंज असलेलं एकमेव नेतृत्व म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी 4 मंत्र्यांना सज्जड दम दिलेला आहे. काय सत्यता आहे नेमकी? बघा, मी तुम्हाला आताच सांगितलं की मी खूप छोटी कार्यकर्ती आहे. अशा पद्धतीचं काय घडलं काही नाही हे आम्हाला काहीच माहिती नाहीये. मी तर अधिवेशनासाठी दिल्लीत होते. आता तुमच्याकडूनच मला हे ऐकायला मिळतं. या होत्या खासदार ज्योतिताई वाघमारे, ज्यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.